नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या सेक्शनमध्ये आपण जिल्हा बँक भरती परीक्षेच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण परीक्षेला विचारले जाणारे अत्यंत महत्त्वाचे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न म्हणजे ज्याला आपण MCQ स्वरूपाचे क्वेश्चन असे म्हणतो. यामध्ये आज आपण चालू आर्थिक आणि बँकिंग घडामोडीवर आधारित महत्त्वाचे 6 प्रश्न आज आपण या ठिकाणी या सेक्शनमध्ये अभ्यासणार आहोत आणि आणखीन पुढचे काही 8 प्रश्न जे बँकिंगशी रिलेटेड असणार आहे RBIच्या संदर्भात. तर प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करायचा आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा जेणेकरून त्यांचे सुद्धा लेटेस्ट अपडेटेड महत्त्वाचे सेक्शन या ठिकाणी कव्हर होतील. चला, सर्वात महत्त्वाचा आपल्याला बँकिंग करंट अवेअरनेसच्या संदर्भातला महत्त्वाचा त्या ठिकाणी जो प्रश्न विचारलेले आहेत ते आपण व्यवस्थित समजून घेऊया. चला, रेडी आहात सर्व विद्यार्थी? ठीक आहे, इकडे लक्ष द्या. बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय विचारलाय सध्याचा ऑगस्ट 2026 मध्ये. बघा, आता तुमची बँक भरती परीक्षा संदर्भातलं शेड्यूल आता त्या ठिकाणी विभाग कुणाच्या परीक्षा आता 1 महिन्यावर असतील, कुणाच्या 2 महिन्यावर असतील, बरोबर. तर निदान तुम्ही आत्तापासून महत्त्वाचे सेक्शन जे बँकिंग करंट जे अफेअर्स असतं त्यावरती व्यवस्थित तुम्ही अभ्यासायचे आहे. ओके. बघा, आता सध्या ऑगस्ट 2026 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचा म्हणजे RBIचा जो सध्याचा चालू रेपो दर आहे, ओके, जो रेपो दर आहे तो किती आहे असं तुम्हाला विचारलाय. चला, प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये लिहूनच ठेवा. रेपो दर सध्याचा आता विचारलेला आहे या ठिकाणी. चला, इकडे लक्ष द्या. याचं उत्तर आहे 5.25%. जे आता सध्या RBIची जी मौद्रिक धोरण समिती ऑगस्ट 2026च्या जी काय आता त्या ठिकाणी पार पडली त्या संदर्भातली माहिती जी होती त्यामधला जो दर आहे 5.25 वर स्थिर ठेवला गेलेला आहे. चला, पुढचा प्रश्न. सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जी काय मौद्रिक धोरण समितीची बैठक पार पडली. ओके, फक्त आता इथे विचारले कोण आहे गव्हर्नर कोण आहे, तर संजय मल्होत्रा. ओके. त्यानंतर हे सध्या भारताचे त्या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँकेने RBI म्हणजे रिझर्व्ह बँक तिला आपण RBI म्हणतो. RBIने चालू आर्थिक वर्षासाठी ओके म्हणजे 2026-27 साठी भारतातील वास्तविक GDP जो काही वृद्धी दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर एक लक्षात घ्या 6.1%. ठीक आहे. चला, पुढचं सेक्शन मध्ये बघूया आपण. जे बेसेल 3 आहे त्या बेसेल 3च्या संदर्भातले नियमाचे पालन करणारे जी 81 ही जी काही रोखी जारी करणारी भारतातील पहिली बँक कोणती ठरणार आहे, तर याचं उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI. चला, पुढचा 5वा प्रश्न. RBIच्या संदर्भातील चालू पतधोरणानुसार सध्याचा बँक दर ओके काय सांगितलंय सध्याचा तुमचा बँक दर त्यानंतर MSF जो दर आहे हा किती टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आलेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे लेटेस्ट करंट मधले क्वेश्चन्स आहेत, ते व्यवस्थित अभ्यासा. याचं उत्तर आहे 5.50% क पर्याय. ओके. त्यानंतर 6वा प्रश्न. RBIच्या सध्याचा म्हणजे मार्गदर्शक तत्वानुसार डिजिटल पेमेंट सुरक्षित करण्यासाठी पासवर्ड ऐवजी आता बरेचसे बघा जे काय आपल्याकडे OTP यायचे पासवर्ड OTP बरोबर. आता ह्या पासवर्ड ऐवजी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर ओके उदाहरणार्थ फिंगरप्रिंट फेस ID वाढवण्यावर बँका भर देत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं बायोमेट्रिक जे सिस्टीम आहे बरोबर त्यावरती आता सध्या जास्त भर दिला जातोय. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन जी प्रोसेस आहे त्यावरती आता बऱ्याचशा बँका जास्त आपलं वर्किंग प्रोसेसिंग मध्ये ते यूज करता आहेत. म्हणून या ठिकाणी हा प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बँकिंगच्या रिलेटेड जे तंत्रज्ञानशी संदर्भातला हा नवीन लेटेस्ट मधला एक क्वेश्चन आहे. ओके, तर हे महत्त्वाचे 6 प्रश्न होते लेटेस्ट मधले, व्यवस्थित समजले असतील. आता पुढे आपण आणखीन काही क्वेश्चन्स पाहूया. चला, आता पुढचे आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न पाहायचे आहेत बँकिंगच्या संदर्भातील. भारतातील चलनाविषयी धोरण. बघा, आता जे चलनाविषयी धोरण आहे ही कोणती संस्था जारी करते, तर RBI. हे प्रत्येकाला माहिती आहे पण तरी व्यवस्थित अभ्यासून ठेवा, यावरती तुम्हाला फिरून प्रश्न हे विचारले जातात. आता हे काही निवडक प्रश्न आपण
इतर बँक भरती परीक्षेच्या जे झालेल्या परीक्षा असतील त्यातले आपण हे निवडक क्वेश्चन काढलेले आहेत. त्यानंतर आरबीआयच्या संदर्भातील एक महत्त्वाचा प्रश्न होता एमपीसी. एमपीसीचे मुख्य उद्देश काय आहे? तर महागाईवर नियंत्रण ठेवणं हे मुख्य महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. बँकांमधील ग्राहकांच्या ठेवी, बरोबर, आता बँकामध्ये ग्राहक आहेत, ग्राहक आपल्या ठेवी बँकांमध्ये ठेवतात. मग बँकेमध्ये ज्या ठेवी जमा होतात तर त्यावरती विमा संरक्षण असणं आवश्यक आहे. मग यासाठी कोणती संस्था कार्यरत आहे? तर संस्थेचं नाव आहे DICGC, म्हणजे ठेव विमा पत हमी महामंडळ. ओके, ही संस्था त्या ठिकाणी कार्यरत आहे, ज्या ठेवींच्या जे काय ग्राहकांच्या ठेवी असतात त्यावरती विमा संरक्षण देण्यासाठी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण विकास कृषी पतपुरवठ्यासाठी सर्वोच्च संस्था मानली जाते? तर नक्कीच नाबार्ड सर्वोच्च संस्था आहे. आणि मागच्या काही सेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आरबीआय. ओके, त्याच्यानंतर नाबार्ड, बरोबर की नाही, त्यानंतर राज्य, जिल्हा आणि प्राथमिक, असा क्रमवार आपण अभ्यासला होता, बरोबर. सो त्याच्यामध्ये आता हा प्रश्न फिरून आलेला आहे तुम्हाला नाबार्ड. भारतातील बँकिंग व्यवहारामध्ये क्यू आर कोड आधारित डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरली जाणारी प्रणाली यंत्रणा कोणती आहे? तर नक्कीच प्रत्येकाला माहिती आहे क्यू आर कोडसाठी आपण काय वापरतो? UPI. ओके, जे फोनपे गुगल पे मध्ये UPI अवेलेबल आहे, क्यू आर कोडमध्ये जनरेट होतं आणि पेमेंट ट्रान्झॅक्शनसाठी आपण या गोष्टी त्या ठिकाणी वापरत असतो. CRR कोणत्या संस्थेकडे ठेवावा लागतो? आता नक्कीच माहिती पाहिजे, CRR आरबीआयशी रिलेटेड आहे, त्यामुळे कॅश रिझर्व्ह रेशो हा आरबीआय कडे ठेवावा लागतो. ओके, चला पुढचा SLR म्हणजे काय? आता फुल फॉर्म विचारलाय तुम्हाला, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, परंतु यामध्ये तुम्हाला मराठीत फुल फॉर्म विचारलाय, बँकेने स्वतःकडे तरल मालमत्तेच्या स्वरूपात ठेवावयाचा निधी. ओके, हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पेमेंट प्रणाली 24/7 आवर्स त्या ठिकाणी उपलब्ध असते? तर NFT, RTGS, UPI वरील सर्व. त्यात याचं उत्तर आहे वरील सर्व. चला, हे महत्त्वाचे आपण प्रश्न आजच्या सेक्शनमध्ये अभ्यासले. व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. पुढच्या सेक्शनला पुढचे महत्त्वाचे नवीन अपडेट्स त्या ठिकाणी केली जाईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.